गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि माझी पण देवपूजा वगैरे आवरलेली आहे. स्वयंपाक पण झाला, शेटनी मी जेवण पण केलं, म्हणजे नाश्ता थोडा थोडा. आणि नानांनी चहा घेतला फक्त. पण आता मी घेतली भांडी घासायला. म्हटलं किचन आवरावं अगोदर, नंतर झाडू मारा आणि मग बाकीचं धुणं असं म्हटलं. नंतर मी भांडी घेतली घासायला, गॅस रिकामा केला. पण आमच्या टाकीचं पाणी संपलं. म्हणून मग म्हटलं आता चला बेड आवरून घेऊ. कारण आनंदी उशिरा उठली नव्हती, लवकरच उठली होती. पण नाही, तिचं खेळायचं चाललं होतं आणि तिने पण आज आणखी ब्रश केलं नाही आहे, चहा दूध काही घेतलं नाही आहे. आणि फक्त म्हणली डाळिंब दे सोलून, डाळिंब दे, आणि डाळिंब सोलून दिलं. नंतर तशीच गेली खाली, खाल्लं पण नाही. आता मग मलाच खाल्लं. आणि आता 11पर्यंत तरी मला काम जाईन. आज काही फरशी पुसायची नाही, कारण काल तिला फरशी पुसलेली आहे. लगेच काही खराब होत नाही. काल दुपारी पुसली. आणि जास्त माणसं असल्यानंतर खराब होती. आम्ही काही घरात मी आणि आनंदी दोघी दिवसभर असतो, त्याच्यामुळे काही एवढी खराब होत नाही. नाना बाहेर असतात त्यांच्या जॉबवरती, हे पण त्यांच्या कामानिमित्त बाहेरच असतात. आणि आनंदी पण खेळायला खाली असते, मग मी पण तिच्याबरोबर तिला देखरेख करायला, त्याच्यामुळे एवढी काही होत नाही. चला काहीच कंटिन्यू आता घेते, मोटर वगैरे चालू करून येते, पिल्लूला आणते वरती. आणि आमच्या देवघरात शिरलेला आहे एक उंदीर, तर तो काही निघायचा नावच घ्याय नाही. आणि किती प्रयत्न केले, त्याला पिल्लं पण झालेले, तर आता काहीतरी मेथड वापरावं लागेल, नाही तर पूर्ण ते देवघर पोकरून टाकायला बसले. ते तर इतकं उंदरांचं काम अवघड असतं. तर माझा मनी प्लांट खूप छान वाढलेला आहे. आणि तिथली खिडकीवरली मी जे होतं काय हे ते भरण्या वगैरे पण खाली ठेवून देताना, कारण ते तेलाचं त्याचं उडल्यानंतर हे होतं. आणि एक छान वाढला आहे, एक काही वाढला नाही आणखी, पण एक वाढला आहे. म्हटलं त्याला जरा बाहेरच्या खिडकीमध्ये लावावं, म्हणजे बाहेरच्या खिडकीत बॉटल बांधल्यानंतर ते बरोबर ती हे होईल. पण एकाचं काही दिसा नाही वाढण्याचं लक्षण एवढं छान. आणि एवढ्यात काय मी थंडीमुळं खिडकी काय उघडी ठेवलीच नाही आहे. इकडली मनी प्लांटच्या तिथली खिडकी उघडी ठेवली नाही, उघडी केली तरी इकडली करते, कारण तेलाची वाफ वगैरे असे बाहेर पडावं म्हणून. तर चला काही कंटिन्यू करते, आवरते, चलो. आणि आमचं पिल्लू म्हणतात तुम्हाला खालून घेऊन यायचं, तर पिल्लू आलेलं आहे खाऊ घेऊन. आणि आज आहे सॉरी मेरी क्रिसमस म्हणतात. तर माझी एक फ्रेंड होती आणि नको ड्रायव्हर मामा खूप रडून घेतलं ना काय. सकाळ सकाळ उठलं की खाऊ. बघा अवतार बघा आमचा, पॅन्ट निघायची वेळ आली. अयो लॉलीपॉप काढून देऊ. कुठे लॉलीपॉप आहे काय? एवढं खाऊ घेऊन येतात का मामाकडून? जर खा मी तुला पाण्यात त्या आंघोळीला. आणि ही पिल्लूची छत्री, छत्रीमध्ये काय आहे ह्या? देते. हॅलो फ्रेंड, तर आत्ता आम्ही करणार आहे ड्रेस कटिंग. आणि ड्रेस कटिंगसाठी प्रेस केलेलं आहे कापड, कारण चुरगळलेलं असतं, पण काही वाटत नाही, ते प्रेस केलेलं तसं राहील. म्हणून आमच्या आनंदीनी लाडूनी आमच्या पार हे केलेले. आणि आज आमच्या आनंदी कटिंग करणार आहे. हे पहा 2 शेंड्यावाली है ना. हो, तर आता आम्ही करणार आहे कटिंग. चला तर सुरू करूया. तर आत्ता जास्त स्वयंपाक झाला. आणि स्वयंपाकाला अगोदर त्यांनी सांगितलं नव्हतं की जास्त त्यांच्या कामावले पण 2 मुलं इथं थांबणार आहेत म्हणून घरी. आणि मग अचानक त्यांनी सांगितलं मला की, आणि आपलं घरचं असल्याने त्यांना कसंही करतो. आणि मग मला आता एक पातळ भाजी करावी लागली. अगोदर मी तर आज कामावरनं घरी यायला, म्हणजे त्या मुलांना करमणवाडीच्या आहे ते तिकडले येते, त्यांना उशीर होईल म्हणून त्यांनी मला सांगितलं की स्वयंपाक करून ठेव त्यांच्या आठवणीचा. थांबा देते.
तर आता स्वयंपाक झालेला आहे. पातळ भाजी केली आहे आता मी. तर भाकरी केली आता मी आणि आणखी भाकरीच्या तव्यामध्येच भेंडी टाकलेली आहे परतायला. म्हटलं सुकी भेंडी होईल. आणि पातळ केलेलं आहे मटकी, ओली मोडाची मटकी, वाटाणा, कांदा, टॅमॅटो असं मिक्स केलेले आहे. आणि आता मग स्वयंपाक झालेला आहे. बाजरीच्या भाकरी काय केलं ज्वारीच्या भाकरी. म्हणलं जसं होईल तसं होईल. पण त्यांनी मला अचानक सांगितलं की घरचे दोघं पण थांबणार आहे, नाहीतर मी दुसरा काहीतरी केला असता बेत. पण नाही, ऐन वेळेस काय करणार ना, त्यामुळे. आणि आनंदी आमची पिलूला आलेली आहे झोप. पण तिला पण मिठाची मटकी भाकरी करायची. तिला करून दिलता होता मी डोसा आणि तिने खाल्ला थोडाफार असा तसा. आणि आता माझं चाललेलं आहे आणखी आवरायचं. किचनवरती भरपूर पसारा पडलेला आहे. कितीदा आवडला तेवढाच पसारा पडतो, कारण आपण तिथं जास्त यूज होतो म्हणून. आणि दुपारी एवढ्या मुंग्या लागल्या की टोपल्यामध्येच अचानक थोडी पोळी होती अर्धी, तर त्याच्यामध्येच मुंग्या शिरल्या. जास्त मुंग्या झाल्या, पोळीमुळे मुंग्या झाल्या टोपल्याला. आणि परत नंतर मी त्या झटकल्या, त्याला खडू वाढला, साईडने वाढला होता अगोदर, पण तरी पण त्याला लागल्या होत्या मुंग्या. मग परत नंतर वाढला. आणि आता भाजी झालेली आहे. गडबडीने केले. आता कसं झालं आहे काय माहिती. आणि आपल्या दुसऱ्याचं कोण असल्यानंतर ना मग जास्त टेन्शन येतं मला तरी, की बाबा कसं होतं आहे, कुणी नावं नाही ठेवावं असं. तर बघूया आता कसं होतं आहे. आणि आता मग जेवण करायचं, मग आवरावर आणि मग व्लॉगची एंडिंग. तर गाईज कंटिन्यू. तर गाईज आत्ता जास्त भांडे वगैरे आवरली आणि एक्स्ट्रा परत भाकरी कमी पडली तर मला रिटर्न करावं लागली. कारण मला असं सकाळी जास्त केलं तर ते शिल्लक राहिल्या, म्हणून मी मापात केलं एक बजेटने. पण ते कमी पडल्या. नंतर मला मग वाढीव करावं लागली. 2 भाकरी अगोदर मी मुलांच्या केल्या त्या 3, दोघांना म्हणलं एक एक्स्ट्रा म्हणून. आमच्या दोघांना एकच केली ती, पण त्यांनी एक्स्ट्रा घेतली. परत मला रिटर्नली करावं लागले. आत्ता भांडे वगैरे क्लीन झाले. मला सकाळी पण स्वयंपाक करायचा म्हणल्यावरती भांडे राडा म्हटल्यानंतर ना ते उरकत नाही. आणि इकडे पण सगळं क्लीन झालेलं आहे. आता बघ उशीर झालेला आहे, मला पण आता कंबर दमदार नाही. आता मी झोपणार आहे. तर आता ब्लॉगची एंडिंग इथेच करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.